नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचे बॉल. हा दमदार नाश्ता तुम्ही एकदा खाऊन पहा. चटकदार आहे, खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो. बटाटे उकडून घेतलेले आहेत मी 4-5 आणि त्याचं असं मॅच करून घेणार आहे. पहा, असं छान मॅश करून घेणार आहे. त्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, त्याची काळजी घ्यायची आपल्याला. बघा, सगळं असं तुमच्याकडे किसणी असली तर किसणीने किसा, नसली किसत असं बटाट्याचे मॅश करायचं असतं, त्याने केलं तरी चालेल. पण छान असं त्याचं सगळ्या गुठळ्या सोडून घ्यायच्या. एकदम आपण पीठ मळतो ना तसंच मळायचं. हे पहा, सगळ्या गुठळ्या मी सोडून घेतलेल्या आहेत. आता याच्यात मी घालणार आहे बाइंडिंगसाठी 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घालणार आहे बाइंडिंगसाठी. तर पहा तुम्ही, 1 चमचाभर मी कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे बाइंडिंगसाठी त्याला. आणि सगळं आता मीठ टाकायचं त्याला चवीनुसार. आणि त्याचं पीठ एकदम आपण पोळीला चपातीला पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं पीठ. छान असं मळून घ्यायचं. पहा बरं, त्याच्यात बसणार सर्व ते. आपल्याला वाटतं कोरडं आहे, पण कोरडं नाही आहे. ते बरोबर बसणार अगदी तेवढं पीठ कॉर्नफ्लॉवर आपल्याला. कॉर्नफ्लॉवर घातल्यावर त्याला थोडा कडकपणा येतो, असा मस्त लूज कडकपणा येतो आणि छान बॉल बनतात. त्याच्यामुळे कॉर्नफ्लॉवर घालायचं. तुमच्याजवळ नसलंच कॉर्नफ्लॉवर तर आपलं तांदळाचं पीठ जरा 2 चमचे टाकलं ना तरी चालेल, काही नाही प्रॉब्लेम. पण कॉर्नफ्लॉवरनी छान होतं आणखीन. पण नसलं तर ते पण वापरू शकता तुम्ही तांदळाचं पीठ. हे पहा, आता असं छान गोळा करून घेते मी पहिला, नंतर तुम्हाला दाखवते. हा गोळा झालेला आहे माझा, सगळं असा घट्ट गोळा झालेला आहे. पहा, एकदम घट्ट असा. का की ते एक पुरा चमचा भरून आपण पळी भरून घातलेला आहे ना कॉर्नफ्लॉवर, ते बसलेले आहे त्याच्यात. जरासा तेलाचा हात लावायचा आणि लगेचच करायला घ्यायची आपल्याला. तर बघा, मी लावून घेते आणि लगेचच करायला घेऊ आपण. हे पहा, 10 गोळे बनवते आता, त्याचे बॉल बनवते. आपल्याला बॉल हवी, केवढे बॉल हवी पहा, दाखवते तुम्हाला. असे बॉल बनवायचे बघा, पाहू शकता तुम्ही. असे सगळे बॉल मी बनवणार आहे, गोल मस्त अगदी छान रसगुल्ल्यासारखे पांढरे शुभ्र खूप छान दिसतात ते. आणि हा नाश्ता खूप जबरदस्त आहे, म्हणतात ना दमदार नाश्ता, पोटभरीचा नाश्ता आणि खूप चविष्ट चटपटे लागणार आहे. प्रत्येक वेळेस पोहे झालं, पराठे खाऊन कंटाळा आला असला तर नक्कीच करून पहा तुम्ही. बटाट्याचे बॉलचा हा नाश्ता खूप जबरदस्त नाश्ता आहे, छान. आणि सर्वांचंच पोट भरण एवढा नाश्ता बनलेला आहे. पहा, एवढे याचे मी संपूर्ण बॉल बनवून घेतलेले आहे. अगदी सुट्टे सुट्टे झाले, जरा पण चिकटत नाही हाताला. आता पहा, मी इथं काय केलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि याच्यात मी टाकणार आहे चमचावर तेल. तेल टाकल्यामुळं काय होतं, बॉल एकमेकाला चिटकत नाहीत, म्हणून तेल टाकायचं जरासं. चव पण येते बॉलला छान. तर आता इथे छान मी झाकण ठेवते पहिली, त्याला उकळी होऊन द्यायची. नंतर मग आपल्याला त्याच्यात बॉल सोडायचे. हे बघा, छान उकळी आलेली आहे. मग हे बॉल अगदी मस्त सगळे बॉल मी सोडून देणार आहे त्याच्यामध्ये. पाहत राहा तुम्ही आता. आणि हे शिजलं का कसं कळायचं, तर ते बॉल आपाप तरंगून वरती येणार. रसगुल्ले कसे वरती तरंगून येतात, तसे बॉल आपाप शिजल्यानंतर तरंगून वरती येणार. आता तुम्हाला कळेल, सगळे खाली बसलेले आहेत पहा, एकदम कढईला खाली बसलेली आहे सर्व. आणि आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि नंतर मग थोड्या वेळाने पाहणार आहे. बॉल आपाप तरंगून आले वरती का म्हणायचं शिजले म्हणून. ते झाकण ठेवते, अगदी 2 मिनटं ठेवणार आहे झाकण, उकळून देणार आहे त्याला. बटाटे तर आपले शिजले आहेत, फक्त आता ते आपण कॉर्नफ्लॉवर घातलेले ते तेवढे शिजायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे तयारी करूया. लसूण घालायचा त्याच्यामध्ये. लसूण मी असा न करता किसून घेते छोट्या किसणीने, पातळ एकदम. त्याला चव छान येते, मध्ये मध्ये दाताखाली आला तरी छान लागतात, म्हणून लसूण घालायचाच त्याच्यामध्ये, छान लागतो. तुम्हाला वाटलं तर आलं पण किसून जरासं घातलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. असलं तुमच्याकडे तर घालू शकता.
याच्यावर ऑप्शन देत असते तुम्हाला. आता सांगितलं ना तुम्हाला, तुझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नसलं थोडंसं बेसन पीठ घातलं तरी चालेल किंवा आलं नसलं तरी चालेल, असलं तर ठीक आहे. आता याला छान उकळी आलेली आहे आणि हे बघा मस्त बॉल सगळे वरती आलेले आहेत. वाटतात का नाही रसगुल्ले आहेत म्हणून. अगदी छान पांढरे शुभ्र बॉल हे मस्त. आता मी हे बॉल बाजूला काढून घेणार आहे. पहा तुम्ही, परत थोडे 1 मिनिटवर मी 15 सेकंद ठेवून दिले आणि परत उघडून पाहते आता आणखी. हे बघा मस्त बॉल टम फुगलेले आहेत, अगदी रसरशीत झालेले आहेत पहा. आता हे बॉल मी काढून घेते. काढून घ्यायचं आणि थंड पाणी ओतायचं त्याच्यात, म्हणजे त्याची लूजपणा कमी होईल आणि थोडासा असा कडकपणा पैदा होईल त्याला. मग सर्व बॉल काढून घ्यायचं, नळाखाली धरायचं ते आणि थंड करून टाकायचं. हे पहा, एकही बॉल सुटला नाही किंवा काहीच झालं नाही, असून असे बॉल आहेत पहा. मस्त बॉल निघालेले आहे, छान छान दिसतात पहा. खरंच हा ना पोटभरीचा नाश्ता आहे. आता मी नळाखाली नेऊन थंड करून घेते आणि दुसरं लगेच तयारी करू आपण. त्याला थांबायचं नाही किंवा काय नाही, लगेच फटाफट होतं. एक पळीभर तेल ओतलेली आहे, छोटीशी पळी पहा. तर मी थोडं थोडं दाखवणार आहे. हे कसं आहे बॉल माहिती आहे, गरम गरम थोडे बनवायचे, गरम गरम खायला द्यायची, परत बनवायचे, गरम गरम खायला द्यायची. म्हणजे असे गरम गरम दिले ना खूप टेस्टी लागतात, खूप छान. आणि रंग आणि ते पाहूनच आपलं मन भरतं. जाऊ दे, प्रत्येक वेळेस तोच नाश्ता पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असला किंवा पराठे खातो माणूस, इडली बनवतो, पण हा वेगळा आहे, जरा छान आहे. इथे मी जिरं घातलेलं आहे, 2-3 मिरच्या पण टाकलेल्या आहेत, लसूण टाकलेले आहे, कोथिंबीर भरपूर टाकायची, रंग छान आला पाहिजे त्याचा. आणि हे बॉल मी थोडेच टाकते आता आणि भरून याच्यात ठेवते. टाकले बघा, छान असं हलवायचं, मस्त सगळीकडे कोथिंबीर लागली पाहिजे. हे बघा मसाले सगळीकडे लागलेले आहेत. आता ह्याच्यात मी टाकणार आहे चिली फ्लेक्स. तुमच्याकडे जास्त नुसतंच तिखट टाकायचं तर टाकू शकता, चिली फ्लेक्स टाकायचं तर चिली फ्लेक्स टाकू शकता. ही तिखटवाली कमी आहे म्हणून मी जास्त टाकलेली आहे. लाल तिखट पण टाकायचं जरासं आणि हे छान असं हलवून घ्यायचं. आता याच्यात आपल्याला घालायचे टमाटर सॉस. हे बघा टमाटर सॉस घातलं छान. आणि ह्याच्यात आपल्याला सोया सॉस पण टाकायचे थोडंसं. रंग पहा किती सुरेख आहे, मस्तच दिसतात. आता सोया सॉस टाकते थोडंसं. हे बघा छान दिसतात ते बॉल, जवळून पाहिले तर आणखीन छान दिसतात. तर हे लांब आहे म्हणून थोडे वाटतात तुम्हाला, पण आणखीन जवळून पाहिलं ना आणखीन झाले आपले बॉल तयार. मी आता काढून घेते प्लेटमध्ये आणि खायला तयार होतात लगेच. एवढे टेस्टी, खरंच थोडे थोडे वाढायचे, गरम गरम खायला द्यायचे, खूप छान लागतात. पोटभरीचा नाश्ता म्हटला ना तरी चालेल. तर जवळून तुम्हाला दाखवते जराशी. हे पहा किती रंगीत दिसतात, किती छान दिसतात. काय आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि माझे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे, तुम्हाला घ्यायचं असलं तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता. सगळ्या प्रकारचे मसाले आहेत, बिना केमिकलचे, फ्री डिलिव्हरी 2 दिवसात भेटते. तर बॉल कसे झाले ते पण सांगा, कमेंटमध्ये लिहून पाठवा. बाय, परत भेटूया.